तो चान्स तो मैं मतलब मारूंगी. पर्सनल आमचा DOP झालेला आहे. मिरचीचा ठेचा. हिरोईन छान पॉझिटिव्ह रोल करावे त्यासाठी मी प्रयत्न पण करत होते पण शेवटी नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी आणि आत्ता आम्ही थेट आलेली आहे पुण्याजवळ ढेबेवाड्यात. एक अतिशय सुंदर लोकेशन आणि मला अतिशय सुंदर माणसं भेटली आहेत यार. क्या म्हणजे प्रतीक्षा आणि आशुतोष, इतके सुंदर लोक आहेत ना हे. म्हणजे मला असं झालं की मी फ्रेम में आऊ या नाही. अरे अगं नाही पण खरंच खूप छान वाटतं तुम्हाला दोघांना इतक्या वेगवेगळ्या रोल्समध्ये पाहून. आणि अप्रतिम आहे प्रोमो, अप्रतिम होता. सगळे टॉप आर्टिस्ट एकत्र आहात, खूप मस्त वाटतंय. आधी तर मला आधी ढेपेवाड्यात आल्यावर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. अगं मी तर मला जेव्हा कळलं ना की ढेपेवाड्यात आपण आज येणार आहोत मी आधी सर्च केलं काय म्हटलं ओ वाव आपण इथे जाणार आहोत. मी 2-3 कपडे एक्स्ट्रा घेतले. म्हटलं आपण पाऊस आहे. म्हटलं गेलोय तो चान्स तो मैं मतलब मारूंगी. मला काही ना काहीतरी छान फोटोज व्हिडिओज हवेत आणि त्यात महिनाभराच्या रील्स आता पर्सनल आमचा DOP झालेला आहे. इतके सुंदर फोटोज आणि व्हिडिओज काढतो. बरं हा आणि सुमित दोघेही त्यामुळे माझी तर मजाच मजा होती. ही आहे आपल्या. हो हो, मला म्हणजे मी ॲक्टर नसतो तर मला असं वाटतं मी DOP असतो. इतकी आवड आहे मला फोटोग्राफीची. मीच प्रेमात पडले माझ्या त्याने जे काही फोटोज आणि व्हिडिओज काढलेत ना मीच प्रेमात पडले. खूप खूप छान. ओव्हरऑल म्हणजे जागेबद्दल ऐकून होतो पण इथे आल्यावर ॲक्च्युली तो वाईब जो आहे तो फील घेणं खूप वेगळी गोष्ट आहे. छोटे छोटे डिटेल्स म्हणा तुम्ही, त्यांचं इंटिरियर्स अरेंजमेंट, कड्यांची पद्धत, हे सगळं इतकं मायन्यूट डिटेल्ड गोष्टी. हां, तर तो फीलच वेगळा आहे आणि इथे आल्यावर असं ना मन प्रसन्न होऊन जातं एकदम. पण आमचा आज एक मोमेंट ऑफ द डे झाला ते म्हणजे इन्होंने अपने हात से जो हमें परोसा है आम्हाला त्यांनी वाढलं. खूप छान वाटलं, खरंच खूप छान वाटलं आम्हाला आणि इट वॉज रिअली स्पेशल. म्हणजे त्यासाठी मी तुम्हाला प्रत्येकालाच असं थँक्यू वेगळं म्हणणार आहे. पण आता अर्थात घरोघरी मातीच्या चुली नवीन सिरियल, याआधी तुम्ही दोघांनी अतिशय उत्तम कामं केलेली आहेत आणि त्यानंतर अर्थात मधला तो एक हे असेल की मग कुठली सिरियल निवडायची, तर ते मग हेच रोल कसं काय निवडलेत, काय होतं त्यामागे दोघंही सांगा. जी माझं असं काही ठरलं नव्हतं की काही करायचं आहे कारण मी होते असं की आता मला म्हणजे सगळ्यांनाच मला नेगेटिव्हमध्ये बघायला खूप आवडतं. सगळेच प्रेमात आहेत त्यामुळे मी खूप मत का? माझं मत हेच आहे की माझं चालू होतं की बाबा आपण हिरोईन छान पॉझिटिव्ह रोल करावे त्यासाठी मी प्रयत्न पण करत होते पण शेवटी तेच आलं. पण ते आलंय ते इतकं कडक आणि दमदार आहे की त्यात मला अरे मजा म्हणजे प्रोमो मध्येच दिसतंय ते. हा आणि कमाल म्हणजे मी मला असं वाटत होतं की अरे यार परत आपण नेगेटिव्ह करतोय. पण जेव्हा मी शूट सुरू केलं, प्रोमो आउट झाला, सेकंड प्रोमो आउट झाला, लोकांचा छान रिस्पॉन्स आला. सो मला असं वाटलं की अरे भाई नाही अच्छा आहे. सगळे घरचे एकीकडे, तू एकीकडे. हो सेकंड प्रोमो बघितला ना, फॅमिली फुटली. असं आमचं असं म्हणजे हार्ट फुटलं एक मिनिट. बबड्या तर लोकप्रिय आहे, लोक विसरूच शकत नाहीत. इतकं ती अप्रतिम भूमिका होती. पण त्याच्यात सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्याच शेड्स होत्या. इथे आता कसं मी साधारणपणे म्हणजे माझा असा प्रयत्न असतो की एखादं कॅरेक्टर निवडताना ना की काहीतरी एक्सक्लुझिव्ह असावं, जसं बबड्याचं पण होतं. सो इथेही ही स्क्रिप्ट ऐकली आणि माझं 2 मिनिटात असं झालं मला हा रोल करायचा आहे. हा परफेक्ट आहे कारण म्हणजे हा जो सौमित्र आहे जो एक ॲडव्होकेट आहे आणि प्रोफेशनने, सो त्याचाही ग्राफ जर बघितला तर असा खूप अपडाऊन, खूप प्रॅक्टिकल आहे स्वभावाने आणि खूप वेगळ्या विचारांचा आहे तो, म्हणजे आजच्या विचारांचा आहे. सो त्यामुळे ना त्याचा ग्राफ आहे असा एक मस्त आणि असं काहीतरी चॅलेंजिंग घ्यायला खूप मजा येते मला. सो पूर्वीही आणि आत्ताही हां म्हणजे नुसतं एक असा लिनियर चालला आहे आपला एकच टाईपचं, त्यापेक्षा मला असं आवडतं की ग्राफ त्या कॅरेक्टरचा ना अपडाऊन जावा आणि ती एक वेगळी मजा असते. आणि त्याच्यावर म्हणजे एक अभ्यास करणं म्हणा किंवा त्याच्याबद्दलचा स्टडी करणं किंवा
ॲडव्होकेट आहे बेसिकली. पहिल्यांदाच मी असं ॲडव्होकेट वगैरे करतो आहे. सो त्याबद्दलचं थोडं नॉलेज घेणं आणि हा सगळा एक मजा येते. सो इट्स अ पार्ट ऑफ द प्रोसेस कॅरेक्टर तुम्ही उभं करताना. काय वाट बघत होता? नाही, नकारले असं नाही. फ्रँकली मी ठरवून बुजवून म्हणजे ठरवून ॲक्च्युली मला एक साधारण 1.5-2 वर्षाचा ब्रेक घ्यायचा होता. काही पर्सनल कमिटमेंट्स होत्या, काही कामं होती आणि त्यामुळे माझं असं खूप चाललेलं की यार एवढा मोठा ब्रेक चालेल का वगैरे हे सगळं होतं. बट देन अगेन आय वॉज लाईक की काही गोष्टी अशा असतात ना त्यावेळी झाल्या पाहिजे. सो आय वॉज लाईक आधी ते करूया आणि देन आय अगेन स्टार्ट फ्रेश. आणि अगदी म्हणतात ना असं लिहून ठेवलेलं असतं तुमच्यासाठी काम ते मिळतंच तुम्हाला. तसं ही संधी मिळाली मला आणि हा ग्राफसुद्धा ऐकल्यावर मी इतका खुश झालो आणि आय एम रिली हॅपी की स्टार प्रवाहावर म्हणजे आय एम गेटिंग परत येताना म्हणजे कमबॅक माझा स्टार प्रवाहावर होतो आहे. नंबर 1 चॅनल आहे. सो कमाल फील आहे. खूप एक्सायटेड आहे. आणि प्रतीक्षा, तुझा तो मधला काळ कसा होता एक सिरियल नंतरच्या दुसऱ्या सिरियल पर्यंतचा? तसा ॲक्च्युली तो थोडासाच छोटासाच होता. हो ऑफरचा पाऊस, हो म्हणजे म्युझिक अल्बम वगैरे वगैरे पण काय काय चालू होतं. बहुतेक सिनेमा पण येणार आहे. लक्ष ठेवून आहे आता इतकंच लक्ष मी ठेवलंय. हे हो, मध्ये मध्ये काही ना काहीतरी चालू असतं. कारण काय होतं ना की म्हणजे माझी जी इच्छा आहे की मला लीड करायचं किंवा पॉझिटिव्ह रोल्स करायचे आहेत, पण नेगेटिव्ह रोल्सच येतात. सो मग माझा तो प्रयत्न असतो की मी फक्त प्रेक्षकांना त्याच ह्याच्यामध्ये न दिसता माझ्या ज्या वेगवेगळ्या छटा आहेत की बाबा एक रोमॅन्टिक आहे किंवा अजून काय असं ते दिसावं छान. त्यामुळे माझा प्रयत्न असतो की वेब सिरीज करा किंवा मग कुठे अल्बम सॉन्ग करा. सो हे असं मध्ये मध्ये सुरू असतं. काही सरप्राईज येणार आहे का या व्यतिरिक्त? हो, येईल असं वाटतंय मला. आता फक्त आज आपण जे खूप सारी पक्वान्न आणि काय काय खाल्ली त्यातला एक प्रश्न असा आहे, आता वर पाहता ही तिखट आणि तू गोड वाटतोस, पण खरं काय आहे किंवा त्या पंचपक्वान्नांमधला ही कुठला पदार्थ असेल असं तुला वाटतं आणि हा कुठला पदार्थ असेल असं तुला वाटतं? मिरचीचा ठेचा. वा वा, ठीक आहे, ओके. मला तिखट आवडतं तसंही. ओके, नो प्रॉब्लेम. हां, आणि तू? कॅरेक्टर मी म्हणतोय. आणि आता प्रतीक्षा. आता सुरू झालं आहे शूट, पण आत्ता तरी म्हणजे मी 10 दिवस शूट केलं आहे. सो त्यावरनं मी श्रीखंड वगैरे म्हणेन. आयुष्यात प्रतीक्षा श्रीखंड आहे आणि ऑनस्क्रीन मिरचीचा ठेचा, एवढी व्हरायटी आहे डायरेक्ट. ओके. यावर तुला काही कमेंट करायची आहे त्याच्या या वाक्यावर? नाही, काही नाही, स्पीचलेस. थँक्यू. हो, श्रीखंड. ओके. आणि तो तर गोडच आहे, तो खूपच गोड आहे. त्यामुळे 2 वाट्या श्रीखंडाच्या. कुरडई वगैरे प्रकार अजून कळायचा आहे तुला? हां, नाही, कुरडई कशी आहे ना, अशी मिक्स गोंधळलेली असते खूप विचारांमध्ये. सो कदाचित आशुतोष थोडाफार प्रमाणात आशुतोष नाही, सॉरी, सौमित्रला मी देईन की सौमित्र थोडासा कुरडईसारखा आहे. येस, या. पण तसं बघायला गेलं तर श्रीखंड. रेश्मा आणि सुमित बरोबर तुम्ही आधी काही केलं होतं का? कशी होती आत्ताची ही इंटरॅक्शन? अरे कमाल, म्हणजे आधी तरी काही केलं नाही आहे. सुमित आणि आम्ही फक्त एकमेकांना असं ओळखायचो. आम्ही एकत्र कधी काम नाही केलं, रेश्माने आणि मी पण नाही. पण कमाल एक्सपिरियन्स आहे, खूप मस्त वाटतंय. म्हणजे सुरुवातच आमची इतकी मस्त झाली ना की आम्ही छान रिडिंगला भेटलो, छान एकमेकांसोबत इंट्रोडक्शन झालं आणि ते इतकी पहिल्या दिवसापासूनच केमिस्ट्री इतकी छान झाली होती की पुढच्या 2-3 तासामध्ये आम्ही बॅकबेंचरसारखे कल्ला करत होतो. हो, म्हणजे रेश्मा आणि तुझी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे का? हां, असं बघूया आता ते काय होत आहे, काय काय होणार कळेलच. हो. आणि अर्थात फॅमिलीबद्दलचा विषय आहे, त्यामुळे मला एक जाता जाता फक्त एक गोड प्रश्न हा विचारायचा आहे की फॅमिलीतली एक व्यक्ती आपल्यासाठी खूप जवळची असते, जी नेहमीच खूप स्पेशल असते बाकी सर्वांपेक्षा. अशी तुमच्यासाठी तुमच्या घरातल्या वैयक्तिक आयुष्यातली कोणती व्यक्ती सर्वात जास्त स्पेशल? माझ्यासाठी म्हणजे आता फक्त एका व्यक्तीबद्दल बोलून नाही चालणार. माझ्यासाठी माझे आजी आजोबा, माझे आई वडील हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. कारण
मी आजी आजोबांसोबत लहानपणापासून होते, म्हणजे अगदी छोटंसं बाळ 10वी पर्यंत तिथेच होते बालपण देवगडला कोकणात. हो, सगळं शिक्षण वगैरे सगळं तिथेच. हो, प्रॉपर कोकण. आणि म्हणजे लहानपणीचा आणि तो 10वी पर्यंतचा सगळा काळ, मग त्यात ते सगळंच आलं ना, म्हणजे संस्कारापासून सगळं वाढवण्यापासून सगळंच. आणि जेव्हा मी मोठी झाले, माझ्या आईवडिलांकडे आले, तेव्हा जगाचं सगळं ज्ञान, की कसं वागलं पाहिजे, काय घडतं आजूबाजूला, काय गोष्टी असतात. आणि मी माझ्या आईवडिलांपासून म्हणजे आता बरीच वर्ष मी लांब आहे. लहानपणापासून आजी आजोबांकडे होते, मोठी झाले तर मी कामानिमित्ताने बाहेर असते, बट स्टील ते इतकं छान समजून घेतात, सांभाळून घेतात. आणि हां, माझे आजी आजोबा, आई, मम्मी पप्पा सगळेच असे. हो. नाही, अगदी सेम. म्हणजे आई बाबा हे एकच उत्तर आहे. का आता हे मला वाटत नाही मला सांगायची. बाबा, तुला विचारलंच पाहिजे, आई आणि बाबांपैकी कोण? हे लहानपणापासून चाललंय आणि मी तेव्हापासूनही असा हट्टी होतो की नाही दोघं. सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट आणि आजही शक्यच नाही आहे. नाही, दोघांबद्दलही म्हणजे वेगळं काही सांगायला नको, कारण आई बाबा आहेत म्हटल्यावर आता सगळ्यांच्या त्याच भावना असतात आणि इट इज नथिंग की मी काही वेगळं सांगणार आहे. बट मला एवढं सांगायला आवडेल, आज मी जे काही आहे ना ते फक्त त्यांच्यामुळे आहे. दॅट्स इट. आणि त्या दोघांमधली एक क्वालिटी जी तुला खूप अगदी आवडते? आईचं सांभाळून घेणं, ओव्हरऑल म्हणजे घर सांभाळणं किंवा माणसांना सांभाळून घेणं, नाती सांभाळून घेणं, सगळंच आलं त्याच्यात. तो एक स्वभाव. आणि बाबांचा साधेपणा, सिम्प्लिसिटी. ते कॉम्बिनेशन म्हणजे हां. हो. आणि लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज करणार पुढे? हा मला प्रश्न होता की याला प्रश्न होता? अच्छा. असेल तर सांगून टाका मला. लव्ह मॅरेजच करेन मी. अच्छा, म्हणजे हिंट दिली आहे तिने. मारणार आहे आता ही मला. आणि लव्ह मॅरेज. येस. लव्ह मॅरेजवर दोघांचाही एकदम विश्वास आहे, माझा पण आहे. घ्यायची आहे ती. कारण काय होतं ना, की आजकाल काय झालंय की आपण इतके बिझी असतो ना अगं, की आणि अगदी स्पष्ट बोलायचं तर आजकाल सेपरेट होणं, डिवोर्स, ह्या गोष्टी खूप वाढल्यात. जोवर तुम्ही एकमेकांना नाही समजून घेत ना, तोवर नाही काही गोष्टी घडत. नाही तर तुम्ही सडनली लग्न कराल आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये पटत नाही आहे म्हणून डिवोर्स होईल. कारण ही सगळी पिढी आजची पिढी आहे, आजचे सगळे थॉट्स आहेत. सो नाही आहे गं पहिल्यासारखं राहिलं की मेरा पती मेरा देवता आहे. म्हणजे माझे थोडेसे तसे थॉट्स आहेत, बट स्टील ती अंडरस्टँडिंग समजून घेणं हे खूप मत. लव्ह मॅरेज बेस्ट, पण ते सुद्धा बाबा छान, हां, हो, समजून बघून. लव्ह मॅरेज जरी असलं तरी अरेंज मॅरेजमध्ये जसं सगळं पूर्ण चौकशी केली जाते ना, तशी पूर्ण चौकशी करून मग लव्ह मॅरेज करा. जे मुलं जे तिला DM करतात, लक्ष ठेवा तिच्या काय अपेक्षा आहे. आणि आता याचे सुद्धा खूप फिमेल फॅन्स आहेत, त्यांना काय सांगायचंय तुला? नाही, त्यांना एवढंच सांगेन, असंच प्रेम असू द्या. खूप सारं प्रेम मिळतंय. नाही, खरं आहे. नुसतं DM मध्ये नाही, जनरलीच ओव्हरऑल मला मुलगी कशी हवी? मुलीबद्दल काय आता सांगू मी. मला मोलीसी सूरत आंखों में मस्ती. सिम्पल, म्हणजे सिम्पल, चांगल्या स्वभावाची मुलगी, दॅट इज द मेन क्रायटेरिया. बाकी अजून तरी असं काही हे नाही आहे की पर्टिक्युलर. छान सांभाळून घेईल, कारण हा इतका एक्स्ट्रीम गोड आहे की ह्याला समजून घेणारी मुलगी हवी. आपण शोधूया. आपण शोधूया. खूप छान वाटलं, तुमच्या फॅन्सना पण खूप बरं वाटलं. ते त्या पद्धतीने प्रयत्न करतील जे तुम्हाला प्रपोज करू इच्छितात. सो खूप मोलाची माहिती आज मी या ढेपेवाड्यात मिळवलेली आहे. त्या सगळ्यांना याचा खूप उपयोग होणार आहे. थँक्यू सो मच, खूप मजा आली. थँक्यू.